नमस्कार मित्रांनो, अपेक्षा वाढवत वाढवत जगणाऱ्या माणसांसाठी हा व्हिडिओ। एखाद्या व्यक्तीने आपली एक अपेक्षा पूर्ण केली की आपल्या दुसरी अपेक्षा सुरू होते, दुसरी केली की तिसरी अपेक्षा सुरू होते आणि जोपर्यंत अपेक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत एक प्रकारची द्विधावस्था, अस्वस्थता होईल की नाही याची भीती हे बाळगत जगतो। आणि मग ती अपेक्षा पूर्ण झाली, त्या अपेक्षा पूर्तीचा आनंद न घेता आपण दुसरी अपेक्षा करतो आणि मग त्या पुन्हा तेच होईल की नाही, होते की नाही, होईल की नाही या द्विधावस्थेत आपण जगत असतो। त्यामुळं अपेक्षा वाढवत जगणाऱ्या माणसाबद्दल मी सांगेल की तुम्ही अपेक्षा वाढवत जगू नका। आपली एक अपेक्षा पूर्ण झाली ना त्यात आनंद माना आणि दुसरी अपेक्षा त्या व्यक्तीकडून करत असताना, या व्यवस्थेकडून करत असताना आपण काय योगदान देत आहोत याचा विचार करून आपण वाटचाल केली पाहिजे। आपण काहीच योगदान न देता केवळ अपेक्षा करत जगणं म्हणजे भिकारी मानसिकतेत जगणं आहे। ही भिकारी मानसिकता माणसाला राजा बनू देत नाही, माणसाचा आत्मविश्वास वाढू देत नाही। म्हणून आपल्याला एवढंच विचार केलं पाहिजे, माझ्या कृतीचं, माझ्या उक्तीचं मला योगदान मिळायला पाहिजे आणि ते मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी माझी कृती आणि उक्ती कायमस्वरूपी चालूच राहणार आहे, असा जे विचार करत काम करतात ती माणसं कधी थकत नाहीत, कधी उदास होत नाहीत, कधी निराश होत नाहीत। कारण काय होते, आपण एखादं काम उपक्रम घेतोय, एखादं काम करतोय आपण, तेव्हा आपण त्याची जर अपेक्षा केली आणि जर ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर धोका एक आहे की मग माणूस उदास होऊ शकतो, निराश होऊ शकतो, नाराज होऊ शकतो आणि आता नकोच वाटते। एखाद्या व्यक्तीकडून आपण एक अपेक्षा केली, एक पूर्ण केली, दुसरे केले नाही तर त्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये वाईट भावना जर येत असेल तर ही अतिशय वाईट गोष्ट आहे, कृतज्ञता आहे। एक अपेक्षा त्यांनी पूर्ण केली ना त्याविषयीची कृतज्ञता माना, त्याला आपण त्या कृतज्ञता मानून त्याला काय आपल्याला योगदान देता येईल, त्याला काय सहकार्य करता येईल, त्याने ती आपल्या अपेक्षा पूर्ण केली, आपण त्याला काय द्यायचं, हे द्यायचं काहीच नाही, पण अजून एक अपेक्षा करायची आणि अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून त्याच्याच विरोधात आपण बोलायचं, ही अतिशय माणसाची कमी बुद्धीचं लक्षण आहे। हे न करता आपण त्याच्याविषयी कृतज्ञता बाळगायची आणि त्या व्यक्तीला जे काही सहकार्य आपल्या क्षमतेनुसार, कौशल्यानुसार, शहाणपणानुसार करायचं जर योगदान ठरवलं तर आपण मोठं होतो। तर मित्रो, अपेक्षा वाढवत जगताना एक छान उदाहरण मी या निमित्तानं तुम्हाला सांगेल। एका व्यक्तीला असं वाटलं की मला या ठिकाणी पाणी मिळालं तर किती छान राहील, मस्त वाटेल। पाणी दिल्यानं वाटलं याच व्यक्तीनं मला जेवायला दिलं तर कसं वाटलं, किती छान वाटेल। त्याने जेवायला पण दिलं। पुन्हा थोड्या वेळानंतर वाटलं या ठिकाणी मला छान झोपायला दिलं असतं तर किती छान झालं असतं। पुन्हा त्याने झोपायची व्यवस्था केली। पुन्हा त्याची अपेक्षा पुन्हा वाढत गेली। मग त्याची एखादी अपेक्षा पूर्ण नाही झाली, नाही त्याच्या विरोधात वाईट बोलणं, हे अतिशय वाईट गोष्टी घडतात। ही कृपा करून अशा गोष्टी न करणं बरं राहील। किंवा इतके आईवडिलांचं फार मोठं योगदान असते तरीही एखादी आईवडिलांनी अपेक्षा पूर्ण केली नाही तर पोरं नाराज होतात, पोरं आईवडिलांना बोलत नाहीत। म्हणून एक मुलगा आपल्या आईला बोलतच नाही, आपल्या वडिलांना बोलत नाही, असे प्रसंग तुम्हाला घडतात। एका वडिलांना एक मुलगा बोलतच नव्हता आणि मग का तर एखादी अपेक्षा पूर्ण केली नाही म्हणून। पण एखादं छानसं व्याख्यान ऐकलं त्याने कृतज्ञतेच्या संदर्भातलं, तेव्हा त्या मुलाने विचार केला की मी आता माझ्या वडिलांना बोलेल। तेव्हा ते घरी जाऊन आईला म्हणाला की आई मी वडिलांना बोलतोय आज। तर आई म्हणाली, बाबा त्यांना ताप आलेला आहे, आत्ताच ते झोपलेले आहेत, सकाळ बोल। सकाळ उठून तो बोलायला जातो, दार काढायला जातो तर दार निघत नाही, जोरात ढकलतो, दार निघतं, मध्ये जाऊन बोलतो, बाबा मला तुम्हाला बोलायचं आहे तो म्हणतो, पण तो त्याचे बाबा काही त्याला बोलत नाही। आणि तेव्हा पांघरून काढून बघतो तर त्याचे वडील, त्याचे बाबा त्यावेळेस हे जग सोडून गेलेले असतात, काहीच कारण नव्हतं।
फक्त अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून मित्र, इतरांनी आपल्या अपेक्षा पूर्ण कराव्यात यासाठी आपला जन्म झाला नाही, तर आपण इतरांच्या काय अपेक्षा पूर्ण करू शकतो, आपल्या क्षमतेनुसार, आपल्या कौशल्यानुसार, आपल्या शहाणपणानुसार हाच विचार करायचा. तर आपल्याला इतरांकडून अपेक्षा भंगाचं जे दुःख आहे ते होणार नाही. कारण आपला जन्म काही इतरांनी अपेक्षा पूर्ण करावं आणि त्यावरच आपण जगावं यासाठी झालेला नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आपल्या कर्तृत्वातून, आपल्या कृतीतून, आपल्या उक्तीतून आपला इतिहास आपल्याला निर्माण करत वाटचाल करायचं आहे. आणि त्या वाटचाल करत असताना ज्यांच्या अपेक्षा पूर्ण करता येईल तेवढ्या करायच्या. आणि काही जणाला असं वाटतं की मी त्याची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, याची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, याची खंत बाळगत अनेक जण जगतात. हे लक्षात ठेवा. तुम्ही आयुष्यात हा विचार डोक्यातून काढून टाका, कोणालाच तुम्हाला खुश ठेवता येणार नाही. पूर्ण वेळ कोणालाच खुश ठेवता येत नाही, कारण कधी ना कधी त्यांची कोणती ना कोणती अपेक्षा तुम्ही पूर्णच करू शकणार नाही. तुम्ही एवढंच विचार करा की माझ्या क्षमतेनुसार, माझ्या कौशल्यानुसार, माझ्या शहाणपणानुसार प्रामाणिकपणे मी जे काही योगदान देत आहे ते देत आहे की नाही, आपल्या स्वतःला विचारा. सत्य काय आहे ते स्वतःला विचारा. संत तुकोबाच्या भाषेमध्ये सत्य असत्य अशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. लोक काही अपेक्षा करतात, लोक काही आरोप करतात. त्या आरोपाचा, त्या अपेक्षांचा, त्या कुचाळक्यांचा विचार न करता तुम्ही स्वतःला विचारायचं, आय एम अ बेस्ट. मी जी कृती करत आहे तीही करत आहे, ही उक्ती करत आहे आणि त्यामध्ये मी समाधान आहे. माझं बेस्ट मी आज दिलेलं आहे. रोज आपलं बेस्ट देत जगा. लोकांना काय विचार करायचा करू द्या. धन्यवाद.